नेहा भालेराव स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आहे दुसरा गुरुवार, तर चला पूजा मांडून घेऊया। तर पाटावर मी एका साईडला स्वस्तिक बनवून कलश त्यावर ठेवला आहे। एका साईडला मी लक्ष्मीची व गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली आहे। तुमच्याकडे मूर्ती नसल्यास तुम्ही एक विड्याच्या पानावर सुपारी पण ठेवू शकता। आता कलशावर 5 विड्याची पाने ठेवा। त्या पानांवर नारळ ठेवा। तुम्ही अशी साधी पूजाही करू शकता नारळाची, किंवा मग देवीचे चांगले चांगले मुकुट भेटतात बाजारात, तेही तुम्ही लावू शकतात नारळाला। आता आपण कलशाला वेगवेगळ्या दागिन्यांनी सजवून घेऊया। मी आई अंबाबाईचं मुकुट आणलंय, तर ते लावून घेऊया। देवीचे खूप सुंदर सुंदर मुकुट भेटतात बाजारात, तुम्ही असे दुसरेही मुकुट आणू शकतात। मला हे देवी अंबाबाईचं मुकुट खूप आवडले होते, म्हणून मी हे घेऊन आले। यावर तुम्हाला वेगवेगळे दागिनेही आणू शकता तुम्ही। हे कलशाला मुकुट लावल्यावर खूप सुंदर दिसतं मैत्रिणींनो। आता देवीच्या डोक्यावर आपण वेणी लावूया। आई लक्ष्मीच्या मूर्तीला आपण हार घालूया। पाच विड्याची पाने ठेवा पाटावर, व त्यावर बांगडीच्या पुडीतील सर्व साहित्य ठेवा एक एक करून। मैत्रिणींनो, ही गुरुवारची पूजा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळीच मांडा, दुपारी मांडू नका ही पूजा। किंवा तुम्हाला मासिक धर्म आला असल्यास तुम्ही ती पूजा दुसऱ्याकडून मांडून घ्या, फक्त उपवास पकडा तुम्ही। पाटावर एका साईडला आपल्याला 5 फळं ठेवायची आहे। आता आपण हळदी कुंकू लावून घेऊया। सगळ्या देवांना हळदी कुंकू लावून घ्या। ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः असे 11 वेळा जप करा। श्री स्वामी समर्थ। सगळ्या देवांना फुले वाहून घ्या। आता एक ताटामध्ये आपण लक्ष्मी आईचं पुस्तक ठेवूया व हळदी कुंकाचा करंडा ठेवा। सगळ्या पानांवर एक एक फूल ठेवा।
तर मैत्रिणींनो, माझा हा पूजेचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की मला लाईक सबस्क्राईब करा. मी अजून तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार. आता आपण दिवा अगरबत्ती लावूया. महालक्ष्मी नमः. ओम महालक्ष्मी नमः. ओम महालक्ष्मी नमः. सगळ्या देवांना ओवाळून घ्या. ओम महालक्ष्मी नमः. 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 तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास मला भरभरून प्रतिसाद द्या. महालक्ष्मी नमः. ओम महालक्ष्मी नमः. ओम महालक्ष्मी. श्री स्वामी समर्थ.